राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। WHO मार्गदर्शनाखाली IABP अर्थात जागतिक अंधत्व निवारण संस्थेमार्फत नेपाळच्या काठमांडूत 2030 इनसाइट परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं। या परिषदेत बदलापूरच्या विजन फ्रेंड साकीब गोरे या सेवाभावी संस्थेनं सादर केलेला 33 रुपयातील देवाभाऊ चष्मा चर्चेचा विषय ठरलाय। नेपाळमध्ये 2 दिवस होत असलेल्या या परिषदेत 140 देशांमधील 700 संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले। जागतिक अंधत्व निवारणासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन एक व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा या उद्देशाने IABP मार्फत 2030 इनसाइट ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी या परिषदेला उपस्थिती लावली। तसेच अंधत्व निवारणासाठी सर्व देशांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली। या परिषदेत बदलापुरातील विजन फ्रेंड्स गोरे या संस्थेनं $0.38 म्हणजे अवघ्या 33 रुपयांपासून 260 चष्म्यापर्यंतचे देवाभाऊ सिरीजचे चष्मे सादर केलेत। आफ्रिका खंडातील गरीबातल्या गरीब देशांपासून ते अमेरिकेपर्यंत हा स्वस्तातला चष्मा पोहोचावा, जेणेकरून चष्म्याअभावी कोणीही वंचित राहणार नाही, अशी आपली भूमिका असल्याचं साकीब गोरे यांनी सांगितलंय। या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्यासह नेपाळचे आरोग्य मंत्री प्रदीप पौडल, IABP या संस्थेच्या अध्यक्षा कॅरोलिन केसी, CEO पीटर हॉलंड आणि इतर मान्यवर उपस्थित होते। With attention and resources being pulled in every direction, we are conscious that efforts need to be reduced in order that we don't lose this golden opportunity to develop this agenda and ensure eye health remain a priority. Nepal is committed to being part of this journey. We will contribute our experiences, our partnerships, and our political will to support the success of this global movement. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।